बारावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी झाली, फर्स्ट टर्म झाली, फर्स्ट टर्मचे मार्क्ससुद्धा समजले आणि मग आता काहींना चांगले मार्क्स मिळाले. जे वर्षभर रेग्युलर होते त्यांना चांगले मार्क्स मिळाले, पण ज्यांनी टंगळमंगळ केली त्यांचे मार्क्स कमी आले. किंवा जी मुलं वर्षभर कोचिंग क्लासला होती आणि आता त्यांना थेरीची एक्झाम द्यायची आहे, वर्षभर ज्यांनी MCQची प्रॅक्टिस केली आणि आता थेरीचे पेपर द्यायचे, की ज्यांना टेन्शन आलेलं आहे. म्हणजे कुणी अभ्यास केला त्याला पण टेन्शन आलं आहे, ज्यांनी केला नाही त्याला पण टेन्शन आलं आहे. मग आता पहिलं मिशन तुमचं बोर्ड परीक्षा व्यवस्थित देणे हे आहे. कारण जर बोर्ड परीक्षेला तुम्ही क्वालिफाय नाही झालात तर तुमचे पुढचे CET नीट JEEला मार्क्स पडले तरी त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आधी पहिलं मिशन काय, तर बोर्डची परीक्षा चांगली देणं हे तुमचं पहिलं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला काहीतरी मदत करावी. तुम्ही अभ्यास तर करणारच आहात, पण नेमकी काहीतरी त्या अभ्यासाला दिशा मिळावी, वेळेचा सदुपयोग कसा करावा राहिलेल्या वेळेचा, तर हे सगळं समजावून सांगण्यासाठी मी एक माझा छोटासा प्रयत्न करते आहे. मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मग आता जर आपण विचार केला बाळांनो, की आपल्याकडे दिवस किती राहिलेत, तर आपल्याकडे डिसेंबरचे 25 दिवस राहिलेत, जानेवारीचे 31 दिवस राहिलेत, फेब्रुवारीचे 20 दिवस राहिलेत. असा एकूण आजपासून जर हिशोब केला तर 76 दिवस आपल्या हातात आहेत. आणि ह्या 76 दिवसापैकी आपल्याला आता मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे कसा अभ्यास करायचा. तर आपली फर्स्ट रिव्हिजन ही 30 दिवसात कंप्लीट करायची, सेकंड रिव्हिजन आपल्याला 15 दिवसात कंप्लीट करायची. म्हणजे झाले 45 दिवस हे अभ्यासासाठी वापरले जाणार आहेत. 10 दिवस तुमची प्रिलिमची जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी खर्च होणार आहे. म्हणजे या 76 दिवसापैकी 55 दिवस आपले गेले की आपल्या हातात 21 दिवस राहिलेत. आणि ह्या 21 दिवसांमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल्स कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची बोर्डाची, त्यानंतर काही कॉलेजमध्ये सराव घेतली जाते ती, त्याच्यानंतर ओरल आहेत, तुमच्या तोंडी परीक्षा आहेत, त्यानंतर सबमिशन करायचं आहे, सगळं जर्नल कंप्लीशन करायचं आहे. याच्यासाठी 21 दिवस वापरायचे आहेत. आणि असा 76 दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या पुढे अजून एक टास्क आहे. कोणती टास्क, की CETची एक्झाम किंवा नीटची एक्झाम, JEEची एक्झाम. JEEचा अटेम्प्ट पण आता येणार आहे जानेवारीमध्ये. म्हणजे त्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तुम्हाला टेन्शन आहे. म्हणजे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज खूप कमी वेळात आपल्याला प्लॅन करायच्यात. आणि म्हणून मग त्या जर आपण सिस्टमॅटिक प्लॅन केला, वेळेचा सदुपयोग केला, तर आपल्याला सक्सेस हे निश्चित मिळणार आहे. आणि ते तुम्हाला मिळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. मग आता बघा, CETचं अजून एक चॅलेंज तुमच्या पुढं काय उभं राहिलंय. मागच्या वर्षी 9 मे पासून CET सुरू झाली होती. यावर्षी CETची डेट ही 15 एप्रिल आलेली आहे. म्हणजे ऑलरेडी मेचे जे तुमचे 8 दिवस आणि हे 15 दिवस, म्हणजे जवळपास तब्बल 23 दिवस परीक्षा CETची अलीकडे आलेली आहे. आणि तेवढा तुमचा नंतरचा मिळणारा अभ्यासाचा वेळ हा कमी झालेला आहे. आणि म्हणून त्याचंही प्लॅनिंग कसं करायचं, तर CETच्या स्ट्रॅटेजीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तो तुम्ही बघा, की हा अभ्यास करता करता तो कसा करायचा. आता सध्या आज आपण फक्त आणि फक्त बोर्डाच्या अभ्यासावर फोकस करणार आहोत. मग आता आपल्याकडे बघा, फिजिक्सचे 16 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे साधारण 16, बायोचे 16 आणि मॅथचे 16. म्हणजे एकूण 64 चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता ही वेळ ही खूप क्रुशियल वेळ आहे. आणि याच्यामध्ये ईच अँड एव्हरी चॅप्टर आता होणं शक्य नाही. आणि म्हणून तुम्हाला कमी वेळात चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर प्रत्येक विषयाचे जे तुम्हाला अवघड वाटतात ते चॅप्टर सध्या तरी बाजूला ठेवा आणि सोपे वाटणारे चॅप्टर किंवा जास्त वेटेजवाले चॅप्टर प्राधान्यक्रमाने आधी करा. मग असे आपण प्रत्येक विषयाचे 12-12 चॅप्टर ठरवले आणि 4-4 चॅप्टर हे अवघड आहेत किंवा तुम्हाला जमत नाहीत म्हणून त्याला थोडा वेळ बाजूला ठेवा. मग आता ह्या 12-12 चॅप्टर म्हणजे 48 चॅप्टर आणि हे म्हणजे हे सोपे चॅप्टर आणि हे 16 चॅप्टर अवघडवाले 16 चॅप्टर यांच्या अभ्यासाचं कॉम्बिनेशन कसं करायचं. तर बघा, आपण आता
अभ्यासाला समजा उद्यापासून सुरुवात केली तर आधी काय करायचं, आता तुमची फर्स्ट टर्म झालेली आहे म्हणजे ह्या 16 चॅप्टरपैकी साधारणतः 10 चॅप्टर तुमचे फर्स्ट टर्मला संपलेले आहेत की जे तुम्ही एकदा तरी अभ्यासलेले आहेत आणि जे सुरुवातीचे आहेत पहिले 6-7 चॅप्टर आहेत की ज्याच्यावर पहिली युनिट टेस्ट झाली होती, त्याच्यानंतर फर्स्ट टर्म एक्झाम झालेली आहे आणि म्हणून त्याची थोडी जास्त प्रॅक्टिस झालेली आहे आणि काही चॅप्टर मात्र तुम्ही जे आत्ता शिकवले जात आहेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कॉलेजमध्ये त्याची तुमची अजिबातच प्रॅक्टिस नाही आणि म्हणून कॅटेगरी करायची. ह्या समजा फिजिक्सचा विचार केला, या 12 चॅप्टरमध्ये 8 चॅप्टर असे आहेत की ज्याच्यावर तुम्ही परीक्षा दिलेली आहे, ते अभ्यासलेले आधी आणि राहिलेले जे काही 8 आहेत ते तुम्ही अजून पाहिलेलेच नाही आहेत आणि म्हणून आता अभ्यास करताना काय करा की जे चॅप्टर तुम्ही पूर्वी खूपदा केलेले आहेत ते थोडे दिवस मागे ठेवा आणि सुरुवात करताना जे चॅप्टर तुम्ही पहिल्यांदा अभ्यासत आहात ते आधी घ्या. मग आता आपण दिवसाचं प्लॅनिंग कसं करायचं, तर शक्यतो पहाटे उठून जर अभ्यास केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. कारण सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचं मन हे खूप फ्रेश असतं, त्याच्यामध्ये कोणताही ताणतणाव नसतो, पूर्ण पाटीकोरी झालेली असते, वातावरण प्रसन्न असतं, शांत असतं आणि म्हणून सकाळी जर तुम्ही 5 ते 8 असा 3 तास अभ्यास केला तर तो दिवसातल्या 5 तासांच्या अभ्यासाबरोबर असतो आणि म्हणून 5 ते 8 तुम्ही मॉर्निंग शिफ्टला अभ्यास केला बघा 3 तास, तर त्यावेळी 3 तासात काय करायचं तर 1.5 आणि 1.5 तास 1.5 hour जर तुम्ही फिजिक्स घेतलं तर 1.5 hour तुम्ही त्याला जोडीला बायो घ्या. म्हणजे हे 2 विषय तुम्ही घेतले तर आता बघा त्याचे ह्या 12 आणि 12 पैकी जे चॅप्टर तुम्ही पूर्वी अभ्यासलेले नाहीत, पहिल्यांदा करायचे आहेत, असे चॅप्टर सकाळी करायला घ्या आणि मग त्याचा अभ्यास करा. आणि मग दिवसभराचं तुमचं रुटीन, कुणाला कॉलेज असतं, जे कॉलेज करत नाहीत त्यांना क्लासेस असतात, असं दिवसभराचं तुमचं रुटीन आपण सोडून दिलं. त्यानंतर तुम्ही ते सगळं थकून भागून घरी येता संध्याकाळी, तर व्यवस्थित प्रॉपर आराम करा, खा प्या, पण परत संध्याकाळी 7 ते 9 इव्हिनिंग सेशनमध्ये 2 तास अभ्यास करा. आता बघा ज्यांची मेंटॅलिटी ही चांगली आहे म्हणजे IQ ज्यांचा चांगला आहे त्यांना 5 तास अभ्यास पुरेसा आहे आणि ज्यांची मेंटल कपॅसिटी म्हणजे IQ थोडा कमी आहे अशांना थोडा जास्त वेळ अभ्यास करावा लागणार आहे, तो मॅनेज तुम्ही करायचा. मग आता हा 5 तास म्हणजे सकाळी तुम्ही फिजिक्स आणि बायो केलं, आता पण संध्याकाळी तुम्ही पहिल्या दिवशी फिजिक्स आणि बायोच करायचं, पण ते 1-1 तासच करायचं. म्हणजे टोटल दिवसभरात फिजिक्सचा अभ्यास 2.5 तास झाला आणि बायोचा अभ्यास 2.5 तास झाला आणि जेणेकरून तुमचा साधारणतः 1 चॅप्टर तिथे कंप्लीट व्हायला पाहिजे. मग या पद्धतीने तुमचा 1-1 चॅप्टर कंप्लीट झाला की एका दिवसात तुमचे 2 चॅप्टर कंप्लीट होणार आहे आणि असे तुम्हाला 48 चॅप्टर कंप्लीट करायचे. ते कंप्लीट करायला तुम्हाला 24 दिवस लागणार आहे. बघा 24 दिवसात तुमचे 48 चॅप्टर होणार आहेत. आता मध्ये मध्ये तर 2.5 तासात जे सुरुवातीला चॅप्टर आहेत की जे तुम्ही फर्स्ट टाइम अभ्यासत आहात ते मुळीच होणार नाहीत 2.5 तासात. माहिती आहे मला, मी तुम्हाला कोणतेही दिवास्वप्न दाखवणार नाही, रियालिटी ग्राउंड रियालिटीवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत की जे शक्य आहे ते शक्यच आहे. आणि म्हणून मग मध्ये मध्ये रविवार येणार आहे, शनिवारी हाफ डे मिळतो कॉलेजला, म्हणजे तिथे तो तुम्हाला जो वेळ आहे की जिथं तुमचा हा दिवसभराचा वेळ वाचणार आहे आणि म्हणून हे जे चॅप्टर तुम्ही प्रथमतः अभ्यासता आहात तर तो एक्स्ट्राचा मिळालेला वेळ त्याच्यासाठी खर्च करायचा. मग आता समजा तुमचे 2 दिवस मिळून 4 चॅप्टर व्हायला पाहिजे होते, पण जे चॅप्टर तुम्ही पहिल्यांदा अभ्यासत आहात ते 4 नाही झाले तर 3 तरी करा, पण ते इतके परफेक्ट करा की कधीही विचारलं तरी त्यातलं जे कंटेंट तुम्ही अभ्यासले ते तुम्हाला यायला हवं. आणि या पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करा आणि मग ह्या 48 तुमचे जे काही चॅप्टर आहेत ते 24 दिवसात प्लॅनिंग करून व्यवस्थित बसवा. आलं का लक्षात? सुट्ट्याच्या म्हणजे हे 5 आणि सुट्टीच्या दिवशी खूप सारा वेळ तुम्हाला मिळणार आहे, तर तो ॲड करून हे सगळं मॅनेज करून तुम्ही 48 चॅप्टर हे 24 तासात कंप्लीट करा. मग आता ह्या 16 चॅप्टरचं काय करायचं, ते पूर्णतः ड्रॉप करायचे नाहीत. तुम्हाला परीक्षा 70 मार्काची द्यायची आहे, पण पेपर तुमचा 98 मार्काचा निघणार आहे.
आणि ह्या 98 मार्कापैकी 54 मार्काचे प्रश्न हे 1 किंवा 2 मार्काचे आहेत. आणि म्हणून हे जे चॅप्टर आहेत 16 चॅप्टर की जे तुम्हाला अवघड वाटतात प्रत्येक विषयाचे, ते पूर्णतः ड्रॉप नाही करायचे बाळांनो. तर त्यातले सोपे सोपे 1 आणि 2 मार्काचे प्रश्न तुम्ही इथं करू शकता. आणि ह्या 16 चॅप्टरचा अभ्यास म्हणजे त्यातलं सगळं नाही ना करायचं, थोडं थोडंच करायचं आहे. आणि म्हणून हे 6 दिवसात ह्या 16 चॅप्टरच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करा, जेणेकरून 30 दिवसामध्ये तुमची पहिली रिव्हिजन कंप्लीट झालेली असेल, जी तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. मग हा पहिल्यांदा अभ्यास 30 दिवसातच झाला की मग तुम्हाला परत 15 दिवस हे सेकंड रिव्हिजनसाठी वापरायचे आहेत. आणि मग या पद्धतीने 45 दिवसामध्ये 2 रिव्हिजन तुम्हाला करायचे आहेत बोर्ड परीक्षेच्या पूर्वी. कारण 21 फेब्रुवारी ही बोर्डची तारीख आलेली आहे आणि त्याच्यापूर्वी 45 दिवसात तुमच्या 2 रिव्हिजन ह्या झालेल्या असल्या पाहिजेत. आलं का लक्षात? तर हे झालं टाईम मॅनेजमेंट. पॅरलली तुम्ही तुमचं सध्या सोशल मीडियापासून दूर राहा. फेसबुक, इंस्टाग्राम, शॉर्ट्स, रील्स हे मनोरंजनाचे बघू नका. बघायचे असतील तर शैक्षणिक बघा. हे पहिली तुमची प्रायोरिटी ठेवा की अभ्यास आहे की अभ्यास. जर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी जर आत्ता अभ्यास नाही केला तर मी पुढच्या वर्षी कुठं असेल याच कालावधीत. जर मी अभ्यास केला तर पुढच्या वर्षी मी कुठं असेल. जर मी अभ्यास केला तर पुढच्या वर्षी मी माझ्या आवडत्या कॉलेजला असेल. जे मी स्वप्न ठरवलंय, जे मी एम ठरवलंय त्या कॉलेजला मी तुम्हाला पुढच्या वर्षी या कालावधीत दिसेन. आणि मी अभ्यास केला नाही तर मला नावडत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल किंवा मला कदाचित ड्रॉप पण घ्यावं लागेल. आणि म्हणून गेलेली वेळ ही परत कधीच आणता येत नाही. आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करा. अजून हातातून वेळ गेलेली नाही, वेळ आहे, तुम्ही अभ्यास करू शकता. मग आता पुढचं 9च्या पुढचा मी वेळ नाही सांगितलेला, तो कसा वापरायचा, काय वापरायचा हे मी CETच्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून 5 किंवा 6 तास वेळ करा. किंवा ज्यांना कुठेच क्लासला वगैरे जात नाहीत, घरी बसून अभ्यास करतात, त्यांना खूप सारी संधी आहे. तुमच्याकडे दिवसभराचा वेळ उपलब्ध आहे आणि तुम्ही आणखी जास्त वेळ त्या विषयाला देऊ शकता आणि ते आणखी डिटेलमध्ये चांगला अभ्यास करू शकता. पण आता खूप डिटेल अभ्यास करण्याची वेळ गेलेली आहे. आता कमी कष्टात जास्त अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यासाठीच आपण स्ट्रॅटेजी ठरवतो आहोत. मग हे झालं वेळेचं प्लॅनिंग. मग आता बघा, आता आपण एकेका विषयाचं काय काय करायचं ते बघू. आता फिजिक्सचं करायचं झालं तर पहिलं हे लक्षात ठेवा की आपल्याला प्रोफेशनल पेपर रायटिंग शिकायचं आहे. आता प्रोफेशनल पेपर रायटिंग शिकायचं म्हणजे काय करायचं तर 2020 पासून नवीन सिलेबसवर तुमची परीक्षा झालेली आहे आणि 2020, 21, 22 आणि 23 असं फेब्रुवारी किंवा मार्चच्या क्वेश्चन पेपर त्याचे मॉडेल आन्सर घ्या बोर्डाचे. आणि मॉडेल आन्सर तुम्ही घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणत्या स्टेपला किती मार्क आहे. म्हणजे मधली अनावश्यक थेरी ही तुम्हाला नाही लिहिली तरी चालते, फक्त स्टेप वाईज कोणती स्टेप लिहिल्यावर किती मार्क्स पडणार आहेत. तर मॉडेल आन्सरचा आधार घेऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे ठरवायचं. म्हणजे तुमचा कमी वेळेत चांगला पेपर रिप्रेझेंट होऊ शकतो. आणि म्हणून पुस्तकात भले मोठे डेरिवेशन्स दिलेले त्याला शॉर्ट करायचे. एकदम बोर्डाच्या मॉडेल आन्सरमध्ये ज्या स्टेप सांगितल्या त्याच स्टेप लिहून काढायच्या आहेत. आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम काय की आत्तापर्यंत तुम्ही जे वापरलं असेल मटेरियल ते वापरलं असेल, पण पहिला प्रेफरन्स हा तुमच्या टेक्स्टबुकला द्या. जे स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे तीच तुमची भगवद्गीता आहे, तेच तुमचं बायबल आहे, तेच तुमचं कुराण आहे, हे मी सांगते नेहमी. आणि म्हणून टेक्स्टबुकवर जास्त फोकस करा. आणि म्हणून टेक्स्टबुक वापरत असाल तर तुम्ही आता स्वतःची एक नोटबुक बनवा आणि त्या नोटबुकमध्ये समजा पहिला चॅप्टर घेतला रोटेशनल डायनॅमिक्स तर त्याच्यामध्ये 2 पानं सोडून द्या, रिकामे सोडून द्या आणि तिसऱ्या पानापासून लिहायला सुरुवात करा. 2 पानं रिकामे कशाला सोडायचे तर त्या चॅप्टरमधले सगळे सिक्वेन्स वाईज फॉर्म्युले लिहून काढायचे आणि ते पाठ करायचे.
आलं लक्षात? म्हणजे तुमचं फॉर्म्युला शीट पण तयार होणार आहे आणि थेरीच्या अभ्यासाचं पण शीट तयार होणार आहे. आणि हे फॉर्म्युला शीट तुम्ही एकदा बनवलं की ते तुम्हाला खूप प्रकारे उपयुक्त ठरणार आहे. एकतर CET नीट JEEला तुम्हाला पहिले फॉर्म्युले लागतात आणि त्या फॉर्म्युल्याचा उपयोग थेरी पेपरला कसा करायचा ते पण सांगते. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलमचा फॉर्म्युला पाठ केला आणि तुम्हाला डेरिवेशन आलं, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. मग तुम्हाला डायग्राम येते आहे, मधलं डेरिवेशन येत नाही पण फॉर्म्युला येतो. तुम्ही डायग्राम काढा, डिस्क्रिप्शन लिहा, तर 1 मार्क तिथे मिळेल. आणि तुम्ही त्याचा खाली फॉर्म्युला लिहिला, त्याला 1 मार्क मिळेल. म्हणजे 3 मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क फक्त फॉर्म्युला पाठ असेल आणि फिगर पाठ असेल तरी मिळू शकतात. आणि ह्या पद्धतीने तुम्ही 3-3 आणि 4-4 मार्काचे प्रश्न सोपे करून लिहू शकतात. आणि जर त्याच्यावर समजा थेरी क्वेश्चन्स नाही आला, पण जर पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम कॅल्क्युलेट करायला न्यूमरिकल्स आलं तरी पण तो फॉर्म्युला तुम्ही तिथे वापरू शकता. म्हणजे फॉर्म्युलाचा 2 ठिकाणी यूज करता येतो. थेरी क्वेश्चन आला तरी त्याला यूज करता येतं, न्यूमरिकल्स आलं तरी पण तुम्हाला यूज करता येतं. आणि म्हणून फॉर्म्युला शीट हे स्वतःचं बनवा. आलं लक्षात? त्याच्यानंतर काहींची मेंटॅलिटी थोडी IQ थोडा कमी असतो आणि त्यांना खूप अवघड जमत नाही. मुळात फिजिक्स म्हटलं की भीती हे समीकरण मुलांचं ठरलेलं आहे. तर फिजिक्सबद्दलची भीती काढून टाका. मग ही भीती काढून टाकायची म्हणजे काय करायचं, तर छोट्या प्रश्नांवर फोकस करा. मग आता छोट्या प्रश्नांवर फोकस करण्याकरता किंवा मदत करण्याकरता मी एक उपक्रम सुरू केलेला आहे. तो आता प्रिलिमिनरी अवस्थेत आहे, पण बोर्ड परीक्षा जवळ येईल तोपर्यंत त्याच्यावर बरंच काही काम झालेलं असेल. तर काय उपक्रम येतो, तर मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहेत. तर थेरीचे शॉर्ट्स व्हिडिओ आणि PYQचे शॉर्ट्स व्हिडिओ, म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स असेल तर तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर गेलात, प्लेलिस्टवर गेलात आणि तिथे तुम्ही जर क्लिक केलं की रोटेशनल डायनॅमिक्सचे थेरी क्वेश्चन, तर तिथे 1 मिनिटात एका थेरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे 5 मिनिटं तुम्ही व्हिडिओ पाहिला तर 5 प्रश्नांची उत्तरं तुमची तयार झालेली असतील या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला बोर्डाच्या अभ्यासासाठी महारिव्हिजन सिरीजचे भाग केलेले आहेत. त्याच्यात ते भाग पण तुम्ही बघू शकता, ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील याची मी तुम्हाला खात्री देते. आणि म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ हे तुम्हाला जर समजा दिवसभर कंटाळलेला आहात, थकलेला आहात आणि आता अभ्यास करायला मन होत नाही, तर अशा वेळी रात्रीच्या वेळी बसल्या जर तुम्ही 10 प्रश्न पाहिले, मोबाईलवर शॉर्ट्स व्हिडिओ पाहिले थेरी क्वेश्चनचे, तर 10 मिनिटात 10 प्रश्नांची तयारी होणार आहे बाळांनो तुमची. आणि त्या चॅप्टरचे MCQ पाहिले तर तुमची MCQची पण तयारी होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला हे शॉर्ट व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहेत. मग आता बघा, चॅप्टर प्रोफेशनल पेपर रायटिंग शिका, मॉडेल आन्सर पहा. 2020 पासून 2023 पर्यंतचे ते 2 आलेले आहेत, फेब्रुवारी, मार्च आणि ऑक्टोबर. म्हणजे असे तुम्हाला 8 मॉडेल आन्सर सापडतील. आणि त्या 8 मॉडेल आन्सरमध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं कव्हर झालेली असतील. फॉर्म्युला शीट बनवा, फोकस ऑन शॉर्ट क्वेश्चन्स. जर मी सांगितलं तुमचा IQ जर कमी असेल तर तुम्ही एक करू शकता, शॉर्ट क्वेश्चनवर भर देऊ शकता. या फॉर्म्युला शीटचा उपयोग तुम्हाला 3 मार्काच्या प्रश्नाला आणि 4 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही करून घेऊ शकता. आणि छोटे प्रश्न मात्र तुम्ही आरामशीर करू शकता की जे 54 मार्काला पडणार आहेत. त्यानंतर सेल्फ स्टडीची नोटबुक बनवा, हे मी सांगितलं. डेफिनेशन्स चांगल्या करा, डायग्राम चांगल्या करा, डेरिवेशन्स करा आणि डिस्टिंग्विश करा. कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर केल्या तर तुम्हाला CET नीट JEE सोपी जाणार आहे. फिजिक्स हा पाठ करून येणारा विषय नाही. युअर कन्सेप्ट शुड बी क्लिअर. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असल्या पाहिजे, म्हणून कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या. त्याच्यानंतर काही मुलं न समजता नुसतंच पाठ करतात आणि पेपरला गेलं की टेन्शनमध्ये एक शब्द विसरला की सगळं विसरून जातं आणि आपण पुरे ब्लँक होऊन जातो. तसं करू नका. न समजता पाठ करू नका. जर तुम्हाला समजत नसेल किंवा समर वेकेशनमध्ये काही चॅप्टर शिकवलेले आहे ते क्लिअर करायचे असतील तर 1 शॉट लेक्चर बघा. कमी कालावधीत असलेले 1 शॉट लेक्चर बघा. उगाच 7-7 आणि 8-8 तासाचे 1 शॉट ते बघू नका. 1 तास 1.5 तास. आता मी पण 1 शॉट लेक्चरची सिरीज सुरू करणार आहे आणि त्याच्यामुळं ती तुम्ही बघू शकता किंवा दुसरेही कुणाचे बघा, 1 शॉट लेक्चर बघा. आणि जेणेकरून जेव्हा कधी समजा तुम्ही सकाळी मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टरचा इथे अभ्यास केला तर
रात्री झोपताना त्याचं वन शॉट लेक्चर बघा, त्याने आणखी तो चॅप्टर काय होणार आहे, पक्का होणार आहे. तर या पद्धतीने वन शॉट लेक्चरवर भर द्या. तर या पद्धतीने वन शॉट लेक्चर बघा. आता डिस्टिंग्विश, जेव्हा जेव्हा डिस्टिंग्विश येणार आहे तेव्हा तेव्हा काय करायचं, तर तुमच्या स्वतःच्या नोटबुकमध्ये हे फरक लिहून काढा. स्वतःची नोटबुक का बनवायची, तर तुमच्या पुस्तकात किंवा एखादं गाईड असेल तर त्याच्यामध्ये फरकाचे जे मुद्दे दिलेले असतात ते 7-8 दिलेले असतात. आणि फिजिक्समध्ये मात्र तुम्हाला डिस्टिंग्विश आलं तर फक्त 2 पॉईंट लिहायचे असतात, एका मार्काला 1 पॉईंट. मात्र केमिस्ट्री आणि बायोमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी 4 पॉईंट लिहायचे असतात. म्हणजे फिजिक्समध्ये 1 मार्काला 1 पॉईंट असतो आणि केमिस्ट्री आणि बायोमध्ये अर्ध्या मार्काला 1 पॉईंट असतो. हे लक्षात ठेवा. आणि मग जेव्हा तुम्ही डिस्टिंग्विश लिहिणार आहात तर त्यावेळी पहिला मुद्दा हा डेफिनेशनचा घ्या. कशासाठी डेफिनेशनचा घ्या, समजा सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यामधला फरक तुम्ही केला आणि तुम्हाला प्रश्न आला 1 मार्काला, सेक्शन ए मधला जो दुसरा प्रश्न असतो 1 मार्कचे क्वेश्चन, तिथे प्रश्न आला डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स. मग इथला हा पहिला डेफिनेशनचा मुद्दा उचलायचा आणि तो लिहायचा. म्हणून डेफिनेशन केल्या की तुम्हाला तो फरकाचा मुद्दा तर होतोच, पण जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तरी तिथं उत्तर लिहिता येतं. त्याच्यानंतर अजून एक ट्रिक सांगते की जर समजा डिस्टिंग्विश बिटवीन डायथर्मॅनस सबस्टन्स अथर्मॅनस सबस्टन्स असं आलं असेल तर सगळे डायथर्मॅनसचे जे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा सगळे अथर्मॅनसचे एक्झाम्पल्स आहेत ते लर्न करा. कारण प्रश्न असा येऊ शकतो डॅश डॅश इज ए अथर्मॅनस सबस्टन्स, असा MCQ येऊ शकतो. आणि म्हणून सगळे पदार्थ तुम्हाला माहीत असले पाहिजे. असं सगळ्या बाबतीत इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, सगळे इंटेन्सिव्ह, सगळे एक्सटेन्सिव्ह, पोलर, नॉन पोलर, डायइलेक्ट्रिक, सगळे पोलरचे उदाहरणं, सगळे नॉन पोलरचे. त्यानंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, त्या सगळे उदाहरणं पाठ करा. आणि फरक लिहिताना स्मार्ट पेपर रायटिंग कसं करायचं, तर महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करा. फॉर एक्झाम्पल सेंट्रिपेटल फोर्समध्ये असं आहे ए फोर्स विच इज ॲक्टिंग अलॉंग दी रेडियस अँड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. आणि इकडे आहे अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल, तर इथं टुवर्ड शब्दाखाली अंडरलाईन करा, अवे शब्दाखाली अंडरलाईन करा. म्हणजे काय होतं, महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन केलं की पेपर हा छान दिसतो. त्याच्यानंतर डायग्रॅम काढल्यानंतर जर तुम्हाला कंटाळा आला कधीतरी अभ्यास करून सलग, तर अशा वेळी मध्येच डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. सगळ्या तुमच्या जॉमेट्रिकल फिगर असतील किंवा बाकी सगळ्या फिगर असतील त्या डायग्रॅमची जेव्हा कंटाळा येईल अभ्यासाचा तेव्हा प्रॅक्टिस करा. आणि शक्यतो डायग्रॅमचं लेबलिंग एकाच साईडने करा. पेपर कमी कष्टात आकर्षक पेपर लिहिला तर चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर साइन अँगल, कोसाइन अँगल, डेरिव्हेटिव्ह कसे पाहायचे तर त्याचे ट्रिक व्हिडिओ दिलेले आहेत. ते पण तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मॅथ्समध्ये साइन अँगल लागतात, कोसाइन अँगल लागतात, टँजंट अँगल लागतात, काही कॉन्स्टंट लागतात, काही हे लागतात. तर मागच्या वर्षीच्या फिजिक्सची स्ट्रॅटेजी, सगळ्या विषयांच्या स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत बघा माझ्या चॅनलवर. तर प्रत्येक विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आधी फिजिक्सच्या स्ट्रॅटेजीचा, केमिस्ट्रीच्या स्ट्रॅटेजीचा, बायोच्या स्ट्रॅटेजीचा, मॅथ्सच्या स्ट्रॅटेजीचा, इवन मराठी, इंग्लिश, हिंदीची सुद्धा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मागच्या वर्षीचे ते व्हिडिओ बघा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे तुमचं काम सोपं होईल. त्याच्यामध्ये सगळं हे डिटेल सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने हा सगळा झाला फिजिक्सचा अभ्यास. त्याच्यामध्ये काही कॉन्स्टंट पाठ करायला सांगितलेले आहे ते सगळं बघा आणि अभ्यास करायला सुरुवात करा. या पद्धतीने फिजिक्सचा अभ्यास करायचा. आता केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा, तर मुलांना जे काही तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, रिॲक्शन्स आहेत, त्या काही अवघड जातात आणि त्या पाठ करून लिहिता येत नाही. मग जे सोपं आहे ते करा ना बाळांनो. आधी फिजिकल केमिस्ट्री हे जनरल सगळ्यांना जमणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामधले थोडेसेच जे काही फॉर्म्युले आहेत, सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड प्रॉब्लेम, फिजिक्सच्या तुलनेत इथं प्रॉब्लेम कमी आहेत. आणि म्हणून फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास करताना सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड प्रॉब्लेम परफेक्टली करा. पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही, टेक्स्टबुक बाहेरच्या. आणि म्हणूनच मी म्हणते टेक्स्टबुक ही तुमची भगवद्गीता आहे. त्याच्यानंतर नेम्ड रिॲक्शन करा किंवा मेकॅनिझम करा. त्याच्यानंतर 10-12च लॉज आहेत बघा, ते लॉज करा. डेरिव्हेशन 7-8-10चे डेरिव्हेशन्स आहे. डिस्टिंग्विश व्यवस्थित करा, याच पद्धतीने डिस्टिंग्विश करा. फक्त 2 मार्कासाठी 4 पॉईंट लिहा. त्याच्यानंतर
नेहमी नुसतं वाचून अभ्यासाला जाऊ नका, सगळ्याची याची पण रायटिंग प्रॅक्टिस करा. जे काही शिकलात, समजा एखादा लॉ पाठ केला, एखादं थेरमचं स्टेटमेंट पाठ केलं, डेरिवेशन पाठ केलं, त्या डेरिवेशनचा अल्गोरिदम बनवायचा, मनाशीच अशा स्टेप्स ठरवायच्या, अल्गोरिदम बनवायच्या आणि सगळ्यांची काय करा, रायटिंग प्रॅक्टिस करा. म्हणजे हे फक्त केमिस्ट्रीसाठी नाही, फिजिक्सच्या प्रश्नांची रायटिंग प्रॅक्टिस करा, डायग्राम काढून काढून बघा. त्यानंतर केमिस्ट्रीची रायटिंग प्रॅक्टिस करा. याच्यातमध्ये पण बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सगळ्या प्रकारच्या सेलच्या डायग्राम आहेत, त्या काढून बघा. याच्यामध्ये सुद्धा, बायोमध्ये सुद्धा सगळ्या डायग्राम्स आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स ते लिहून काढा, रायटिंग प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर बायोलॉजीचा अभ्यास करताना बघा, डायग्राम करा, डिफरन्स करा. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये दिलेले टेबल्स करा. त्याच्यानंतर कंप्लीट दी टेबल येतं तुम्हाला, त्याच्यासाठी ते उपयोगी पडतात. मॅच दी पेअर करा. त्याच्यानंतर सगळे एक्झरसाइज सॉल्व करा. त्याच्यानंतर चॅप्टर प्रिपेअर करताना इथे तुम्हाला सिलेक्शनला वाव आहे. ज्या चॅप्टरचं वेटेज जास्त आहे ते चॅप्टर आधी करा आणि जे तुम्ही पूर्वी अभ्यासलेले नाही त्या चॅप्टरपासून अभ्यासाची सुरुवात करा. म्हणजे सुरुवातीला फ्रेश मूडमध्ये तुमचे ते होऊन जातील आणि त्याला थोडा जास्त वेळ देता येईल. नंतर काय होतं, हे जे कधीच ना अभ्यासलेले चॅप्टर जर मागे ठेवले तर वेळ कमी राहतो आणि टेन्शनने तुम्हाला काहीच समजत नाही. त्याच्यानंतर मॅथ्सचा अभ्यास करताना बघा, जे थेरम्स आहेत ते थेरम्स करा. त्याच्यानंतर मॅथच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघा, त्याच्यातून तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा याची कल्पना येईल. आणि म्हणून या पद्धतीने आणि हे सगळं झाल्यानंतर तुमची ह्या रिव्हिजन झाल्या तुमच्या की तुम्ही बोर्ड म्हणजे कुठलेही सॅम्पल पेपर घ्या आणि कमीत कमी 5 प्रश्नपत्रिका ह्या न पाहता सोडवा. मग त्याने काय होईल बघा, जेव्हा कधी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असतो, आपण त्याच्यात परफॉर्म करतो, एखादा डान्स असेल, एखादं नाटक असेल, तर आपण डायरेक्ट स्टेजवर जात नाही, त्याची आपण ड्रेपरी जी काही आणलेली आहे ती घालून त्याची रंगीत तालीम करतो. तसंच हे क्वेश्चन पेपर सॉल्व करणं म्हणजे तुमच्या बोर्ड परीक्षेची रंगीत तालीम असते. आणि म्हणून घड्याळाचा वेळ लावून त्या विषयाचा अभ्यास झाला, अभ्यास शेवटपर्यंत कंप्लीट होत नसतो आणि त्याच्यामुळं तुमचा अभ्यास ह्या 2 रिव्हिजन झाल्या की क्वेश्चन पेपर सोडवायला लागा. कमीत कमी एका विषयाचे 5 प्रश्न सोडवा. हे जर तुम्ही केलं, स्वतःशी ऑनेस्ट राहून प्रामाणिकपणे केलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला बोर्ड पेपर हा खूप सोपा गेलेला असेल. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आलं लक्षात? आणि म्हणून त्याची प्रॅक्टिस करा. मग आलं लक्षात, सोशल मीडियाचा वापर कशाला करायचा, 1 शॉट लेक्चर पाहायला करायचा. त्याच्यानंतर थेरी क्वेश्चन्सचे जे मी शॉर्ट्स केलेले आहेत, शॉर्ट्स व्हिडिओ माझेच बघा असं नाही, बाकीचेही कुणाचे आहेत ते बघा. 1 मिनिटात एका प्रश्नाचं उत्तर होणार आहे तुमचं. म्हणून थेरी क्वेश्चनचे शॉर्ट्स बघा, PYQचे शॉर्ट्स बघा, MCQ सोडवायला त्याचा उपयोग होणार आहे. आणि ॲटलिस्ट 5 क्वेश्चन पेपर सॉल्व करा. वेळ अजिबातही वाया घालू नका. चांगले मित्र बनवा, कारण जेणेकरून कुणी म्हणलं की अरे अजून तर मी अभ्यासाला पण सुरुवात नाही केली, तू काय टेन्शन घेतो, तर लगेच आपण त्याचं ऐकतो. त्याचं ऐकू नका. आपलं मन जे काही सांगतं ते ऐका. स्वतःला कोंडून घ्या. म्हणजे स्वतःच्या खोलीत बंदिस्त राहा आणि सतत फक्त अभ्यासाचेच विचार मनात आणा. अनावश्यक हिंडत फिरत बसू नका. कामासाठी बाहेर जा, प्रॉपर कॉलेजला गेलात, क्लासला गेलात, याच्यासाठी बाहेर जा. पण इतर वेळ मित्रांच्या संगतीत गप्पा मारण्यात, मोबाईलवर सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, रील बघायला, याला वेळ वाया घालवू नका. त्याच्या नादी लागलं तर किती वेळ वाया जातो हे आपल्याला पण कळत नाही. तर या पद्धतीने मला असं वाटतं प्लॅनिंग करावं. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर राहिलेल्या ह्या दिवसांमध्ये वेळेचा सदुपयोग करून सक्सेस मिळवा. हार्डवर्क केलं तर सक्सेस कधीच दूर नसतं आणि म्हणून हार्डवर्कला आजपासून सुरुवात करा. ओके. जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. त्यानंतर कमेंट करा. आलं का लक्षात? आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच.